हॅलो फ्रेंड्स, माझी दुनिया पीव्हीबी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 4 सिंपल अशा राख्या आहेत। सिंपल म्हणजे तुम्ही सहजरित्या घरामध्ये या बनवू शकता। घरच्या घरी या सिंपल राख्या बनवू शकता। मुलांनाही बनवायला सांगू शकता। जर मुलांना बनवायला सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या जातात, जेणेकरून मुलांना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये। अशा पद्धतीने कोणत्या राख्या तयार करता येतील, कशाचा वापर करून त्या राख्या तयार करता येतील, तर यासाठी आपल्या काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत। मुलांना बनवायचं असेल तर हळू राखी बनवली तर चालेल, पण त्यांना कोणत्याही प्रकारची इजा नाही झाली पाहिजे, जेणेकरून सुई वगैरे टोचली नाही पाहिजे। तर त्या अशा पद्धती आपण सांगतो व्हिडिओमध्ये। तर त्यासाठी तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर चला तर पाहूया आपण राखी कशा तयार करतो ते। नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण ज्या सिंपल राखीचे डिझाईन पाहणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा डोली धागा। आणि हा डोली धागा आपण 13 इंच असा कट करून घेतलेले आहेत। आपण 4 राखी तयार करणार आहोत, तर त्यासाठी आपण 4 धागे घेतलेले आहेत। आणि त्यासाठी आपल्याला ही गोल्डन मणी लागणार आहेत 4 mm चे। नंतर मोत्याचे मणी आहेत, हे आपल्याकडे 3 mm चे आहेत। नंतर हा आहे ते 1 mm चे मणी आहेत चक्री। नंतर हे आहे ते नक्षीचे आपले मरून कलरचे मणी आहेत। आणि हा आहे ते आपलं जे कार्टूनचे पेंडंटचे मणी असतात ना, तर ते मणी आहेत। तर या मण्यांचा उपयोग करून आपण आज राख्या तयार करणार आहोत। तर एकदम कमी साहित्यामध्ये आपल्याला कोणत्याही मण्यापासून आपण एक राखी तयार करू शकतो। तर ती राखी कशी तयार करणार आहोत, तर चला तर आपण पाहूया की राखी कशी तयार करायची, सिंपल अशी राखी। तर हा 13 इंचाचा जो आपण धागा आहे ना, तो या पद्धतीनं दोंडून घ्यायचा, म्हणजे 2 टोकं एकत्र करून घ्यायची। आणि इथं आपण चिकटपट्टीला चिटकवून घेणार आहोत। चिकटपट्टीला कशासाठी चिटकवणार आहोत, जेणेकरून आपला धागा हलणार नाही। तर कमी बजेटमध्ये या राख्या तयार होतात। तर रक्षाबंधनाचं महत्त्व काय, तर राखी किती रुपयाची असते हे महत्त्वाचं नसतं, तर याच्यामधला धागा आहे तो महत्त्वाचा असतो रक्षाबंधनासाठी। तर आता आपण राखी तयार करणार आहोत। तर त्या राखीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे हे मोत्याचे मणी आणि हे पेन जे कार्टूनचे मणी आहेत ना, या 2 मण्यांचा वापर करून आपण राखी तयार करणार आहोत। तर त्याच्या अगोदर स्टार्टिंगला काय करणार आहोत, आपण एक मोत्याचा मणी, त्याच्यानंतर कार्टूनचा मणी। एक मोत्याचा मणी आणि कार्टूनचा मणी। तर आपल्याला एक राखी तयार करण्यासाठी बघा लागणारे साहित्य काय आहे, तर 2 प्रकारचे आपण मणी घेतोय आणि एक धागा, डोली धागा आणि सुईचा वापर करून आपण राखी तयार करतोय। कार्टूनचे मणी येते, वेगवेगळ्या कलरचे मणी आपल्याला भेटतात। तर याच्यामध्ये आपण 5 कार्टूनचे मणी आणि 6 आपले मोत्याचे मणी यूज करणार आहोत। तर या पद्धतीने आपली राखी तयार झालेली आहे। नाजूकशी एकदम सिंपल आहे, करायला गेलं तर 1 मिनिटात ही राखी तयार होते आणि किती सोपी राखी आहे बघा। तर ही झाली आपली एक राखी तयार। आणि याचं काय करायचं आहे, आपण 2 टोकं एकत्र करायची आणि हे मणी आहे ते सेंटरला घ्यायचे सर्व, आणि दोन्ही साईडला तुम्ही गाठी मारू शकता की जेणेकरून आपले मणी इकडे तिकडे हलणार आहेत। ही आपली झाली पहिली राखी तयार। आणि आता आपण दुसरी राखी तयार करणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे हा धागा, याला काय म्हणतात तर डोली धागा भेटतात तुम्हाला ऑनलाईन हे
मिशो, नंतर ना फ्लिपकार्टवरती, ॲमेझॉनवरती मिळून जाईल. तसेच आपलं जे दुकान असतात ना, त्या दुकानामध्ये शॉपमधून पण हा धागा आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतो. सुई धागाच्या दुकानामध्ये हा धागा तुम्हाला उपलब्ध होईल. तर आता आपण दुसरी राखी तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हे गोल्डनचे मणी आपण घेतलेले आहेत. 4 mm ते गोल्डनचे मणी आणि आपण मोत्याचा वापर करणार आहोत. तर अगोदर ते आपण हा 4 mm गोल्डनचा मणी घालणार आहोत. त्याच्यानंतर मोत्याचा मणी, त्याच्यानंतर ना गोल्डनचा मणी, मोत्याचा मणी. तर एकाडे एक या पद्धतीनं मणी घालून घ्यायचे. तर इथं पण आपण काय करणार आहोत, मोत्याचे 5 मणी आणि गोल्डनचे 6 मणी यूज करणार आहोत. आणि ही झाली आपली राखी तयार. तर कमी वेळात किती सुंदर अशा राख्या तयार होतात बघा. दिसायला सुंदर आणि हातामध्ये पण ह्या खूप छान दिसतात राख्या. आणि टिकायला पण छान आहेत. ह्या जास्त दिवस टिकतात राख्या. जे पेंडंटच्या राख्या आहेत त्यामध्ये काय होतं, काही वेळेस पेंडंटचा कलर जातो. तर एकदम सिंपल अशी सुंदर राखी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण तयार करणार आहोत आपली तिसरी राखी. त्यासाठी लागणार आहे आपल्याला डोली धागा. आणि डोली धागा असा चिकटपट्टीला चिटकवून घ्यायचा आणि सुईमध्ये धागा ओढून घ्यायचा. ही पद्धत पण एकदम सोपी आहे. याच्यामुळे आपण ना कमी वेळात जास्त राख्या तयार करू शकतो. तर आता आपण यूज करणार आहोत हे कलरचे मणी, मरून कलरचे मणी आणि आपल्या 1 mm मणी. तर याच्यामध्ये अगोदर काय करणार आहोत, आपण 1 mm मणी घालणार आहोत. त्याच्यानंतर मरून कलरचा मणी. हे काय करायचं, हातामध्ये या पद्धतीने घ्यायचं आणि असं जर केलं तुम्ही तर फास्ट होतं. तर ह्या राख्या तुम्ही मुलांनाही करायला सांगू शकता. पण काय करायचं, इथं सुईचा आपण वापर करतोय तर त्यावेळेस काय करायचं, त्यांना आपण तारेचा उपयोग करायला सांगायचा. तारेचा उपयोग कसा करायचा हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जेणेकरून सुई या पद्धतीने कसं हातामध्ये टोचू शकते. जर मुलांना तुम्ही करायला सांगणार असेल, जर तारेचा वापर करून सांगितलं करायला, तर तारे ही आपली मुलांना टोचणार नाही. त्यामुळं मुलांना कधी पण सांगताना जर करायला सांगणार असेल, शाळेमध्ये वगैरे बनवायचे असतील, तर तुम्ही तारेचा उपयोग करून मुलांना राखी बनवायला सांगू शकता. तर इथं आपण मरून कलरचे 5 मणी आणि गोल्डनचे 1 mm 6 मणी घातलेले आहेत आणि आपली राखी तयार झालेली आहे या पद्धतीनं. बघा, ही पण राखी किती छान दिसते, नाजूकशी आणि टिकायला पण एकदम छान आहे राखी. आणि आता आपण तयार करणार आहोत 4थी राखी. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला हा डोली धागा. डोली धागा या पद्धतीने चिटकवून घ्यायचा. त्यानंतर आपण धाग्यामध्ये ओढून घेणार आहोत. आणि आता आपण काय करणार आहोत, तर मरून कलर आणि चक्रीचा यूज करून आपण राखी तयार करणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी इथं लास्टला जे आपला 1 mm मणी आहे तो 1 mm मणी एक घालणार आहे.
1 mm चा मणी घातल्यानंतर ना त्याच्यानंतर येणार आहे आपली एक चक्री नंतर एक मरून कलरचा मणी, मरून कलरचा मण्यानंतर ना आपण घालणार आहोत नंतर एक चक्री नंतर ना एक मरून कलरचा मणी आणि त्यानंतर आपण यूज करणार आहोत तर हा 4 mm चा गोल्डन कलरचा मणी। त्याच्या अगोदर आपण एक चक्री घालणार आहोत आणि त्यानंतर ना गोल्डनचा 4 mm चा मणी आणि या साईडला जसं केलंय तसं सेम इकडच्या साईडला पण आता काय करणार आहोत चक्री नंतर मरून कलरचा मणी, त्यानंतर एक चक्री, त्यानंतर मरून कलरचा एक मणी आणि लास्टला आपण गोल्डन कलरचा 1 mm चा मणी घातलेला आहे। तर हा या पद्धतीने 1 mm चा मणी घालून ही आपली झालेली आहे 4 नंबरची राखीची डिझाईन। तर इथं पण तुम्ही या साईडला गाठ मारून शकता। तर या पद्धतीने आपण आज 4 राख्या तयार केलेल्या आहेत। या 4 राख्यांच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। राख्या आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा की ज्याच्यामुळं आपण जे काही नवीन राख्याचे डिझाईन अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर चला नंतर भेटूया अशाच नवीन डिझाईन सोबत। तोपर्यंत टाटा, बाय बाय।